आता तिसरं महत्त्वाचं आहे विभागीय समित्यांमार्फत परीक्षण. यात नेमकं काय असतं आपण हे समजून घेऊया. आता काय असतं, एकदा सर्वसाधारण चर्चा झाली आहे, मग मी मगाशी तुम्हाला सांगितलं की आपलं पार्लमेंट किंवा आपले पार्लमेंटरी व्यवस्थेला आपण काय म्हणतो, इट इज अ गव्हर्नमेंट बाय ॲमॅच्युअर्स. बरोबर, म्हणजे हौशी लोकांचं सरकार आहे. सेम केस आपल्या पार्लमेंटसुद्धा आहे. आपल्या संसदेमध्ये असणारे जे लोकसभा किंवा राज्यसभेमधील जे खासदार आहेत, यांना फायनान्सबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल खूप डिटेल्डमध्ये नॉलेज असेल असा भाग नाही आहे. हां, सगळ्यांना म्हणत नाही, काही लोक त्यामध्ये एक्सपर्ट असतीलही, पण प्रत्येकालाच तेवढं मोठं नॉलेज असेल असं बिलकुल नाही आहे. मग अशा वेळेस काय होतं, उगाचच टेबल आदळणं, दगड तो पेपर वेट आदळणं किंवा आणखीन काहीतरी गोंधळ करणं, यानं तुमच्या देशाचं भलं होणार नाही आहे. यामुळे याच्यावर तिसरा महत्त्वाची स्टेज काय, तिसरी महत्त्वाची स्टेज आहे, हे सगळं जे आपलं बजेट आहे, या सगळ्या बजेटला काय करणं, विभागीय समित्यांमार्फत परीक्षण करणं. याला आपण काय म्हणतो, डिपार्टमेंट रिलेटेड स्टँडिंग कमिटीज. डिपार्टमेंट रिलेटेड स्टँडिंग कमिटीज. आता बघा, कमिटीज ज्या असतात, कमिटीजमध्ये एक लक्षात ठेवा, दोन प्रकारच्या कमिटीज असतात. एक असते ज्याला आपण म्हणतो स्टँडिंग कमिटी, म्हणजे काय, स्थायी समिती. दुसरी असते ॲड हॉक कमिटी, म्हणजे तात्पुरती समिती. स्टँडिंग कमिटी म्हणजे काय, जी कमिटी वर्षभर परमनंट लेवलला काम करते. परमनंट म्हणजे जी काय असते, परमनंट असते, वर्षभर असते, तिला आपण स्टँडिंग कमिटी असं म्हणतो. दुसरी आहे ॲडहॉक कमिटी. ॲडहॉक कमिटी ही परमनंट नसते. ॲडहॉक कमिटी ही जेव्हा गरज पडेल त्यावेळी ती स्थापन केली जाते. गरजेनुसार, वेळेनुसार, आवश्यकतेनुसार जेव्हा आपण तात्पुरत्या कालावधीसाठी एखाद्या कमिटीची स्थापना करतो, त्या कमिटीला आपण ॲडहॉक कमिटी हा शब्द वापरतो. ॲडहॉक म्हणजे काय, टेम्पररी. तर पहा इथं काय आहेत, डिपार्टमेंट रिलेटेड स्टँडिंग कमिटी, विभागीय स्थायी समित्यांमार्फत परीक्षण म्हणजेच काय, डिपार्टमेंट रिलेटेड स्टँडिंग कमिटी. आता इथं काय होतं, इथं या कमिटीज येण्याच्या अगोदर विषय समित्या होत्या, सब्जेक्ट कमिटीज. बरोबर आहे. या सब्जेक्ट कमिटीज प्रत्येक विषयामध्ये जायच्या, त्याला किती पैशांची गरज आहे, सध्या काय अडचण आहे, या क्षेत्राला आपण वर कसं आणू शकतो, किती लोकांचं जीवनमान, राहणीमान या विषयांवर अवलंबून आहे, या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये काय केला जातो, अभ्यास केला जातो. आणि या सगळ्या गोष्टींचा यामध्ये डिटेल्डमध्ये अभ्यास केल्यानंतर मग यामध्ये काय केलं जातं, त्या समिती रिकमेंड करायच्या. पण आपण यामध्ये काय केलं, आपण यामध्ये जास्त प्रोफेशनल अप्रोच यावा आणि या समित्यांमार्फत सरकारच्या पैशांची, लोकांच्या पैशांची बचत व्हावी व पैसे प्रायोरिटीनं ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्याच ठिकाणी खर्च व्हावे, यासाठी आपण या डिपार्टमेंट रिलेटेड स्टँडिंग कमिटीज आणल्या. महत्त्वाची गोष्ट, डिपार्टमेंट रिलेटेड स्टँडिंग कमिटीज ज्या आहेत यांची सुरुवात 10वी लोकसभा, 10th लोकसभेच्या वेळेस झालेली. 10वी लोकसभा 1993ला ज्या वेळेस पहिल्यांदा 17 डिपार्टमेंट रिलेटेड स्टँडिंग कमिटीची स्थापना करण्यात आली. एप्रिल 1993 मध्ये या प्रकारच्या अशा 17 डिपार्टमेंट रिलेटेड स्टँडिंग कमिटीजची स्थापना करण्यात आली. त्यावेळेस जी कमिटी होती, या कमिटीची टोटल स्ट्रेंथ होती 45 सदस्य. या 45 सदस्यांपैकी 30 सदस्य हे लोकसभेमधील होते, तर 15 सदस्य हे राज्यसभेमधील होते. लक्षात ठेवा, 1993ला ज्या विभागीय समित्यांची स्थापना करण्यात आली त्या समित्यांची एकूण स्ट्रेंथ होती 45. या 45 पैकी 30 सदस्य लोकसभेतील होते, 15 सदस्य राज्यसभेतील होते. या 30 सदस्यांचं नॉमिनेशन हे लोकसभेच्या स्पीकर मार्फत केलं जायचं. 15 सदस्यांचं नॉमिनेशन हे राज्यसभेच्या चेअरमन मार्फत केलं जायचं. आणि या प्रत्येक सदस्याचा जो कालावधी आहे हा कालावधी फक्त 1 वर्षाचा होता. तो कितीही वेळा रिन्युएबल असला तरीही लक्षात ठेवा ते फक्त 1 वर्षाचा कार्यकाळ होता. ते परत त्यावर निवडून येऊ शकत होते. फक्त महत्त्वाची गोष्ट, या डिपार्टमेंट रिलेटेड स्टँडिंग कमिटीवर कोणत्याही मंत्र्याला सदस्यत्व नव्हतं. मंत्री या कमिटीमध्ये येऊ शकत होते, बसू शकत होते, चर्चा करू शकत होते, डिस्कशन करू शकत होते. फक्त या डिपार्टमेंट रिलेटेड स्टँडिंग कमिटीमध्ये मंत्र्यांना सदस्यत्व नव्हतं आणि त्यांना त्यामध्ये मतदानाचा हक्क नव्हता. 2 सगळ्यात महत्त्वाच्या बाबी. त्यानंतर 13व्या लोकसभेला मात्र गोष्टी बदलल्या. 13वी लोकसभा म्हणजे काय, 2004 म्हणजे जवळपास 1 दशकानंतर गोष्टी बदलल्या. आणि यानंतर काय झालं, जुलै 2004ला या ज्या डिपार्टमेंट रिलेटेड स्टँडिंग कमिटीज आहेत यांची संख्या 17 वरून 24 करण्यात आली. समित्यांची संख्या वाढली, ती 17 वरून 24 करण्यात आली. सदस्य संख्या मात्र कमी करण्यात आली, 31 सदस्य संख्या करण्यात आली. आणि या 31 पैकी 21 सदस्य लोकसभेचे होते, 10 सदस्य राज्यसभेचे होते. या 21 सदस्यांचं नॉमिनेशन, यांची निवड केली जात नव्हती, नॉमिनेशन होतं. लक्षात ठेवा, तिथं असं
जर परीक्षेमध्ये दिलं, आयोग तुम्हाला चुकवू शकतं. 21 सदस्यांची निवड लोकसभेमार्फत केली जात होती, ते चूक वाक्य असणार आहे. लक्षात ठेवा, 21 सदस्यांचं नॉमिनेशन लोकसभेच्या स्पीकर मार्फत केलं जात होतं, तर या 10 सदस्यांचं नॉमिनेशन राज्यसभेच्या चेअरमन मार्फत केलं जायचं. मग या कमिटीचं काम काय होतं? वेगवेगळ्या मंत्रालयांनी जे पैसे मागितलेत ते पैसे का मागितलेत, कोणत्या कामासाठी मागितलेत, ते किती टप्प्यांमध्ये त्यांना मिळायला हवे, कोणती कामं आहेत, सध्या हे कामं करून घेण्याची प्रायोरिटी आहे का, मागच्या वर्षी यांना किती पैसे मिळाले होते, ते पैसे यांनी किती प्रमाणात खर्च केले, म्हणजे त्यांना किती पैसे सँक्शन झालेले आहेत, त्यांचा ॲक्च्युअल आकडा काय आहे मागच्या वर्षी खर्च करण्याचा, मागच्या वर्षी काय परिस्थिती होत्या, या सगळ्या गोष्टींचा डिटेल्ड ॲनालिटिकल अभ्यास करणं हे या डिपार्टमेंट रिलेटेड स्टँडिंग कमिटीजचं काम आहे. आणि हे करत असताना या डिपार्टमेंट रिलेटेड स्टँडिंग कमिटीजला एक्सपर्ट लोकांचं सहकार्य लाभतं आणि एक्सपर्ट लोकांच्या सहकार्यानुसार या सगळ्या गोष्टी या ठिकाणी केल्या जातात. आलं लक्षात? आता या कमिटीजनी जेव्हा सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतात तर यासाठी यांना वेळ मिळतो जवळपास 3 ते 4 आठवडे, 3 ते 4 वीक्स. लक्षात ठेवा, म्हणजे जवळपास 1 महिनाभर यांना वेळ मिळतो. मग या कमिटी स्वतःचा सर्वच्या सर्व अहवाल लोकसभेमध्ये सादर करतात. लक्षात ठेवा, मी मागं तुम्हाला सांगितलं होतं, बजेट म्हणजे जे मनी बिल आहे, मनी बिलच्या बाबतीत राज्यसभेला खूप कमी अधिकार आहेत. सगळ्यात पहिलं, त्यांना मतदानाचा अधिकार नाही. परत एकदा सांगतो, बजेटच्या बाबतीत राज्यसभेला मतदानाचा हक्क नाही. बजेटच्या बाबतीत राज्यसभा फक्त चर्चा करू शकते आणि ते पण राज्यसभेने बजेटवर चर्चा करण्यासाठी राज्यसभेला फक्त आणि फक्त 14 दिवसांचाच कालावधी देण्यात आलेला आहे, त्यापेक्षा जास्त कालावधी नाही. जर 14व्या दिवशी राज्यसभा बजेटवर चर्चा करून बजेटला परत पाठवू शकली नाही तर ते बजेट राज्यसभेला मान्य आहे असं ट्रीट केलं जातं आणि बजेट पास केलं जातं. राहील लक्षात? ही महत्त्वाची बाब आहे. तर या सोयीनं विभागीय समित्या आपला जो अहवाल आहे, हा अहवाल या सर्व विभागीय समित्या कुणाकडे देतात? हा अहवाल विभागीय समित्या लोकसभेकडे देतात. चालेल? लोकसभेकडे.